बाय मम्मी. बाय बेटा, लवकर या. आज शूज घालू का? जाऊ दे. पुराणा जमान्याची आहे ना, 4 लोक सुद्धा नव्हते. लहान पोरांचं किती भारी. एकदम लेट जा, लवकर या, ABCDचा अभ्यास करा. चांगले बंगले इकडे. मी पण असा बंगला बांधेल. जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी बांधेल. एक तर बस पण मला ना लेटरच राहिलं पाहिजे. बसची फ्रिक्वेन्सी वाढवायला 1 तासात म्हणजे माझ्यासाठी तिकीट सुटली तर माणूस जाऊ पण शकत नाही. डायरेक्ट 1 तासानंतर. तोपर्यंत अटेंडन्स शीट निघून जाते. काय फायदा मग जायचा. आज जान्हवी पण नाही आली. एक तर इयरफोन पण घरी विसरले मी आज. का? माझ्यासोबत तसं का होतं? थँक गॉड, ॲटलिस्ट बस तरी लवकर आली. बरं झालं. थँक गॉड, ॲटलिस्ट मी आय कार्ड तरी नाही विसरले. जाऊ द्या. तिकीट घ्या, इथून पुढे पास चालणार नाही. आज कोणाचं लेक्चर असेल हिस्ट्रीचं? कदाचित चेतना मॅमचा असेल. मागच्या वेळेस कोणी घेतला होता? स्नेहल मॅम ने ना? कदाचित स्नेहल मॅमने घेतलेला. हा. हे झाड का कापलंय? हा खड्डा का खोदलाय? कधीच खोदताय? ती बिल्डिंग किती पटापट बनते. प्रत्येकाने आय कार्ड गळ्यात टाकायचं, हातात नाही ठेवायचं आणि लाईन मध्ये चला. पाण्याची बॉटल पण भरायची आहे. माझी बॉटल तुटायलाच नव्हती पाहिजे. एवढी जड बॉटल घेऊन यायची गरजच नसती पडली. भरल्यानंतर ती डंबेल सारखी बनून जाते. स्कूलमध्ये लिफ्ट कधी बांधणार? एवढं चढून जावं लागतं. Oh my God.